नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय दाल फ्राय जीरा राईस. आपण सगळेजण हॉटेलमध्ये गेल्यावर दाल फ्राय जीरा राईस आवर्जून खातो, त्याशिवाय आपले जेवण कंप्लीट होतच नाही. तर हाच दाल फ्राय जीरा राईस अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतके बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे तांदूळ आपण भिजत साईडला ठेवूयात. तांदूळ भिजतायत तोवर आपण डाळ शिजवून घ्यायची आहे. इथे डाळ 1 मोठी वाटी इतकी डाळी मी मिक्स घेतलेल्या आहेत डाळी. त्याऐवजी तुम्ही तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात इथे घेऊ शकता. आता डाळी देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. या सगळ्या डाळी आता मी जाड बुडाच्या कुकरमध्ये उपसून घेते. मी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते तशाच पद्धतीने जर का तुम्ही केलं तर अगदी पटकन तो आपल्या हा दाल फ्राय जीरा राईस इथे तयार होणार आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ आणि एक मिरची इथे घातलेली आहे. डाळीच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि आता हा कुकर जाईल आपल्या गॅसवरती. तर इथे 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या. 3 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान अशी शिजली जाते. वरनं 1 चमचा तूप घातलेलं आहे. डाळ शिजते तोवर आता आपण जीरा राईसची तयारी करणार आहोत. इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे इतकं तूप घेतलंय. तूप चांगलं तापू द्यायचं आणि मग यामध्ये 2 चमचे इतकं मी जिरं घातलेलं आहे. आता आपण जीरा राईस करतोय त्यामुळे जिरं भरपूर प्रमाणात इथे घालायचं आहे. जिरं छान फुललं की मग यावर जो आपला भिजवलेला तांदूळ आहे तो सगळा घालून घ्यायचा. तर इथे आता जिरं छान फुललं गेलंय आपलं. इथे मी सगळा तांदूळ इथे घालून घेते आणि तांदूळ आता आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर छान असा परतवून घ्यायचा आहे. याने ना आपला भात अगदी मोकळा आणि फळफळीत तयार होतो. तर इथे मी साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी तांदूळ परतवून घेते. बरेच जण काय करतात ना, तांदूळ आधी शिजवून घेतात म्हणजेच भात तयार करून घेतात आणि मग त्याला वरनं जिऱ्याची फोडणी देतात. पण आपण इथे डायरेक्टली भात कढईमध्ये करतोय आणि अगदी झटपट अवघ्या 7 ते 8 मिनिटात आपला हा जीरा राईस इथे तयार होतो. आता मी तांदूळ परतवून घेतलाय. तांदळाच्या डबल इथे पाणी घालणार आहोत म्हणजेच 1 वाटी तांदळाला 2 वाटी इतकं पाणी इथे मी घेतलेलं आहे. हाच जर का राईस तुम्ही कुकरमध्ये तयार करणार असाल तर इथे तुम्हाला 1.5 वाटी पाणी घ्यावं लागणार आहे. कुकरमध्ये घालताना अर्धी वाटी पाणी कमी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातले, मिक्स करून घेते आणि आता याला छान अशी उकळी आणू द्यायची. पटकन आपला हा जीरा राईस इथे तयार होतो आणि खूपच भारी तयार होतो. इथे आता उकळी छान आलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर आपण हा भात शिजवून घेणार आहोत. हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. तर इथे गॅस मी अगदी कमी करणार आहे, लो फ्लेम करणार आहे. झाकण ठेवते आणि अवघ्या 8 मिनिटात इथे आपला हा जीरा राईस तयार झालेला आहे. 8 मिनिटांनी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकताय किती फळफळीत हा भात झालेला आहे. अगदी एक-एक शीत इथे भाताचं मोकळं झालेलं आहे आणि भात आपल्या इथे छान शिजला देखील गेलाय. मस्त असा आपला जीरा राईस इथे तयार झालेला आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेऊयात आणि अगदी हॉटेलसारखा आपला इथे जीरा राईस अवघ्या 8 मिनिटात तयार झालेला आहे. मस्त फळफळीत भात आपला तयार झालेला आहे. राईस तयार आहे, डाळ देखील आपली शिजली गेली. डाळ थोडीशी इथे चमच्यानेच मी घोटून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये इथे माझी डाळ छान शिजली गेलेली आहे. आता याला वरनं आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये इथे मी 4 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे. आता इथे मी सगळ्यामध्ये तुपाचा वापर केलाय. तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरी काहीच हरकत नाही. इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं छान फुललं की 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या अशा फाईनली चॉप करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेत. मिनिटभरासाठी ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये जाईल एक मीडियम साईजचा कांदा. तर तो असा जाडसरच चॉप करून घेतलाय. तुम्ही उभा चिरून घेतलात तरी काहीच हरकत नाही. तर इथे आता कांदा मी 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घेणार आहे. एक लाल सुकी मिरची घेतली, त्याचबरोबर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये जाणार आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो. तर टोमॅटो देखील मी जाडसरच चॉप करून घेतलाय. तो यामध्ये घालून घेते आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे.
आता हे सगळे जिन्नस छान असे परतवून घ्यायचे आहेत. मस्त खमंग सुवास सुटलेला आहे इथे. आता सगळे पदार्थ छान असे परतवून घेतलेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा गरम मसाला इथे घेतलेला आहे. आता मसाले जळू नयेत म्हणून इथे मी 1 चमचा पाणी घेतलेलं आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आणि ही फोडणी जी आहे ती जाणार आहे आपल्या डाळीमध्ये. तर इथे मस्त असं सगळं मिश्रण मी परतवून घेतलेलं आहे आणि हा जो मस्त तडका आहे तो आपल्या दाल फ्रायवर जाणार आहे. आणि इतकी जबरदस्त ही दाल फ्राय देखील तयार होते ना घरच्या घरी आणि हे खाताना अगदी हॉटेलसारखं आपल्याला फील येतो. सगळी डाळ आपली मिक्स करून घ्यायची आहे. हा कुकर आता पुन्हा मी गॅसवर ठेवणार आहे. यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालतेय मी. इथे डाळ आपल्याला फार पातळ करायची नाही. दाल फ्राय ही घट्टच असते. फार पातळ होऊ द्यायची नाही, नाहीतर खाताना तितकीशी मजा येत नाही. चवीनुसार मीठ घातलंय आणि हे कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना घरच्या घरी देखील. आपण हा दाल फ्राय जीरा राईस तितक्याच छान पद्धतीने तयार करू शकतो. काही ओकेजन असेल, कोणाचा बर्थडे वगैरे असेल किंवा छोटी पार्टी असेल, तर तेव्हा हा बेत आपण नक्की आखू शकतो. वरनं 1 चमचा कसुरी मेथी मी हातावर चुरून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरनं घातली आणि इथे आपली दाल फ्राय देखील तयार झालेली आहे. जबरदस्त असं कॉम्बिनेशन तयार आहे दाल फ्राय जीरा राईसचं. दोन्ही पदार्थ रेडी आहेत. एका डिशमध्ये सर्व्ह करून दाखवते आणि अफलातून असे दोन्ही पदार्थ झालेले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.